नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अपूर्ण स्वप्न या कथेचा भाग दुसरा. पण तेच अंतर पार करायला ही मुलं पाऊण तास का लावतात? आईने ठरवलं. मुलांना स्पष्टच विचारायचं. घड्याळात 5 वाजले होते. मनीषाची बँक सुटली असणार. घरी यायला तिला 5:20 होतील. ते 20 मिनिटे आई जीवाला घोर लावून बसली. 5:20 झाले, 5:23 झाले, 5:30 झाले तरी मनीषाचा पत्ता नव्हता. अखेर 5:45 झाले आणि दारावरची बेल वाजली. आईने दार उघडलं. मनीषा आत आली. काय गाय, दमलेली दिसतेस. काही काम काढलं होतंस का आज? तुला यायला इतका उशीर का झाला? आईने थेट मुद्द्यात हात घातला. उशीर? वेळेत तर आले. घरी यायला 20 मिनिट लागतात. तुला पाऊण तास लागला. मनीषा आता घाबरली. ते भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागले. अगं आई, 5ला ऑफिस सुटलं म्हणजे आम्ही लगेच थोडी निघतो. थांबतो काही वेळ. तिच्या बोलण्यात थरकाप होता. आईची शंका अजूनच बळावली. पण तोपर्यंत मनीषा आत निघून गेली होती. काही वेळाने रोहन घरी आला. त्यालाही आईने तोच प्रश्न विचारला. उशीर कसला? वेळेत तर आलोय. आईने पुढचं काही विचारायच्या आत रोहनही आत पळाला. आईला आता रडायचंच बाकी होतं. मनात नाना प्रश्न उठू लागले. नको ते चित्र डोळ्यासमोर येऊ लागले. ही मुलं नक्की जातात तरी कुठे? तरुण आहेत. आईला जास्त खोलात जाता येत नाही. यांचे बाबा असते तर? आईला त्या रात्री झोप आली नाही. आईने रात्रभर विचार केला आणि ठरवलं या मुलांचा पाठलाग करायचा. वाईट मार्गाला लागण्याआधीच मला यांचा बाबा बनून हे पाऊल उचलावे लागेल. क्रमशः. श्रोते हो, कथेमध्ये पुढे काय होतं बघूया पुढच्या भागात. धन्यवाद.